मिरज सिव्हिलच्या आधुनिक नेत्रसेवेने हजारोंना नवदृष्टी, वर्षभरात 4,000हून अधिक मोफत शस्त्रक्रिया, अत्याधुनिक यंत्रसामग्री, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेमुळे सर्वसामान्यांना दर्जेदार मोफत नेत्र उपचार। जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे। दृष्टी हीच जीवनाची खरी संपत्ती या ध्येयाने कार्यरत असलेल्या मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हजारो रुग्णांना नवदृष्टी दिली आहे। गेल्या वर्षभरात विभागात 4,000हून अधिक मोफत नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या असून ग्रामीण भागातील तसेच शेजारील जिल्हे आणि कर्नाटकातील रुग्णांनाही या सुविधेचा मोठा लाभ होत आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समिती आणि राज्य शासनाच्या अनुदानातून नेत्र विभागात मॉड्युलर ऑपरेशन थिएटरसह आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करण्यात आली आहे। झाईस मायक्रोस्कोप, सेंचुरियन अल्कॉन फेको मशीन, फ्रीसाइज फेको मशीन, अप्पास्वामी फेको विथ विक्ट्रेट्रॉमी आदी अत्याधुनिक उपकरणांमुळे गुंतागुंतीच्या नेत्र शस्त्रक्रियाही सुरक्षित, अचूक आणि यशस्वीपणे होत आहेत। गेल्या वर्षभरात स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी पद्धतीने सुमारे 3,000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर अत्याधुनिक फेको एमल्सिफिकेशन तंत्रज्ञानाद्वारे 1,910 रुग्णांवर उपचार झाले। या दोन्ही पद्धतीमुळे कमी वेदना, जलद उपचार आणि लवकर दृष्टी पुनर्प्राप्तीचा लाभ रुग्णांना मिळत आहे। नेत्र विभागात मधुमेह, उच्च रक्तदाब आणि काचबिंदूमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या गंभीर आजारांचे वेळेवर निदान करून उपचार केले जात आहेत। फंडस कॅमेरा, नॉन कॉन्टॅक्ट टोनोमीटर आणि पेरिमेट्री सारख्या अत्याधुनिक उपकरणांमुळे डोळ्याच्या पडद्यावरील आजारांचे अचूक निदान शक्य होत असून अनेक रुग्णांची दृष्टी वाचवण्यात यश आले आहे। बालरुग्णांसाठी विभागात तिरळेपणा, नवजात अभ्रकांमधील रेटिनोपॅथी आणि प्रीमॅच्युरिटी, जन्मजात डोळ्यांचे विकार, डोळ्यांवरील गाठी, कर्करोगजन्य वाढ, बुबुळ प्रत्यारोपण, रेटिना शस्त्रक्रिया तसेच संगणकीकृत चष्मा तपासणी अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी सांगितले की जिल्हा नियोजन समिती व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या आधुनिक यंत्रसामग्रीमुळे रुग्णांना अधिक सुरक्षित, अचूक आणि दर्जेदार उपचार देणे शक्य झाले असून शासकीय आरोग्य सेवेवरील नागरिकांचा विश्वास अधिक बळकट झाला आहे। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांनी सांगितले की रुग्णालयात कॅटरॅक्ट, फेको, कॉर्निया प्रत्यारोपण, तिरळेपणा आदी विविध नेत्र शस्त्रक्रिया शासकीय आरोग्य योजना अंतर्गत पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत। अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणे शक्य झाले आहे। या सुविधेचा लाभ सांगलीसह आसपासचे जिल्हे आणि कर्नाटकातील रुग्णांनाही होत आहे। अथणी तालुक्यातील बालगिरी येथील 15 महिन्यांच्या शिवार्थ संदीप तलवार या बालकावर तिरळेपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। मुलाचे वडील संदीप तलवार यांनी मिरज सिव्हिलमध्ये अत्याधुनिक उपकरणांमुळे मुलाची शस्त्रक्रिया मोफत आणि उत्कृष्ट पद्धतीने झाल्याबद्दल डॉक्टर आणि शासनाचे आभार व्यक्त केले। वृत्तवेग न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायदंडे।